शिंदे सर, खूपच चांगलं आपण माझ्याबद्दल बोललात आणि माझे इथे जे सगळे मित्रमंडळी इथे उभे आहेत त्यांना सगळ्यांना बघून मला खूपच आनंद होतोय. मी माझ्या पद्धतीने जे बेस्ट आहे त्या पद्धतीने एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करेन. हे जे मी पुस्तक लिहिलंय मी सुदामा हे 4 विभागामध्ये त्याची मांडणी केलेली आहे. सुरुवातीचं जे आहे मनोगत, त्याच्यामध्ये मी माझं सुरुवातीचा काळ त्याबद्दल लिहिलंय. मी थोडासा मिश्किल स्वभावाचा माणूस आहे आणि दैवाची ईश्वरी देणगी म्हणा, 2013 साली जेव्हा माझं प्रथम पुस्तक आलं बाकी ईश्वरी इच्छा, त्याच्या पहिल्याच पानावरती मी असं लिहिलं होतं 2013 साली की मी माझ्या मित्रमंडळी शेजारी त्यांच्याबद्दल मी व्यक्तिचित्र लिहीन. त्यावेळेला मी महाराष्ट्र टाइम्सला लिहित नव्हतो. मी महाराष्ट्र टाइम्सला लिहायला लागलो नोव्हेंबर 2016 पासून. पण देवाची अशी खरोखरच किमया आहे की 2013 साली मी 11 वर्ष लिहिले आणि आज 2024 आहे. बरोबर 11 वर्षांनी माझं पुस्तक येत आहे आणि त्याच्यामध्ये मी माझ्या मित्रांबद्दल व्यक्तिचित्र लिहिली आहेत. आणि खरंच मगाशी संजय शेतकरनी म्हटल्याप्रमाणे ज्या दिवशी ज्या व्यक्तीचा महाराष्ट्र टाइम्समध्ये परिचय लिहून येत असे त्यावेळेला त्या माणसाचा दिवस खूप छान जात असे. अगदी गावापर्यंत त्याची कीर्ती होत असे, त्याला मित्रमंडळांकडून शुभेच्छा येत असे. त्यामुळे तो त्याचा जो, मग मी म्हटलं की जर आपण एका व्यक्तीला एक दिवसासाठी एवढा चांगला आनंद जर देऊ शकतो तर आपण तेच करायला पाहिजे. म्हणून मी बाकीचे सेगमेंट्स आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या ह्याच्यामध्ये, पण मी मैत्रीबंध, कट्टा गँग आणि अशा प्रकारची मैत्रीशी रिलेटेड जे सेगमेंट्स होते त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट केलं आणि त्याचा हे परिपाक म्हणजे महाराष्ट्र टाइम्समध्ये माझे टोटल 75 पेक्षा जास्त आर्टिकल छापून आले. सेकंड चॅप्टर जो आहे त्याच्यामध्ये माझ्या जीवनामध्ये जे मजेदार प्रसंग घडले होते किंवा माझी जी पंचायत झाली होती, असा सर्वसाधारण अनुभव आहे की स्वतःची पंचायत लोक सांगत नाहीत. दुसऱ्यांच्या पंचायत झाल्यामध्ये लोकांना खूप इंटरेस्ट असतो, पण मी ते थोडंसं धैर्य दाखवलंय की माझी पंचायत कशी झाली आणि मला असा विश्वास आहे की तुम्हाला ते माझी पंचायत कशी झाली वाचायला नक्की नक्की आवडेल. तिसरं जे सेगमेंट आहे आपल्या पुस्तकाचं त्याच्यामध्ये माझे आतापर्यंतचं जे लेख साहित्य जे काही मी छापलंय आणि त्याच्याबद्दल आहे. आणि शेवटचं जे चौथं सेगमेंट आहे त्याच्यामध्ये मी कृतज्ञता व्यक्त केली आहे माझ्या आईवडिलांबद्दल. माझ्या आईने जर मला काय शिकवलं असेल आणि सांगितलं असेल तर जेव्हा जेव्हा कधी भांडण व्हायचं कोणाबरोबर तरी मी आईला येऊन सांगत असे. तर आईने मला अगदी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं होतं की ज्याचे आई वडील नाहीत असा तुझा जर कोण मित्र असेल ना त्याचा तू खास मित्र बन, त्याची तू काळजी घे. ते माझ्या खूप आधी भिनलं गेलं. म्हणजे मला वाटतं मी 18-20 वर्षाचा होतो तेव्हाच ते माझ्या मनामध्ये भिनलं गेलं की ज्याला आई वडील लहानपणी काही कारणास्तव गेलेले आहेत तर त्याला आपण प्रोटेक्ट करायचं. त्यामुळे मला वाटतं हे एकच सेगमेंटमुळे ह्या गोष्टीमुळे मी लोकांशी अटॅच होत गेलो आणि इमोशनली बांधला गेलो. तर ही आहे माझ्या कामाची पद्धत. त्याचा आता ऍक्च्युली कौतुक होते. माझ्या मागच्या वेळेला श्रीधर देसाई होते, त्यांनी माझ्या आईचा उल्लेख ते लेखकाच्या आई केले तर आईच्या डोळ्यात पाणी आलं होतं माझ्या. आज मला आठवण येते ती. तर मी ज्या समाजातून बिलॉंग करतो तो आहे कोकणस्य वैश्य समाज. त्याच्यामध्ये अशी 40-50 वर्षापूर्वीची बॅकग्राऊंड आहे. 2च मिनिटात सांगेन की 1-2 दुकानं असायची आणि त्या 1-2 दुकानावर भावंडांमध्ये भांडणं होतं. तर मी त्याच वेळेला ठरवलं 16व्या 17व्या 18व्या वर्षी की आपण एवढं शिक्षण घ्यायचं की त्या दुकानाकडे आपलं लक्ष पण गेलं नाही पाहिजे आणि भाऊ बहिणीमध्ये वाद पण व्हायला नको. तर तो माझा जीवनातला पहिला हे होता की बाबा आपल्याला प्रॉपर्टीवरून वाद, मग त्याच्यासाठी आपण छोटं व्हावं म्हणजे लीन व्हावं. त्यामुळे भाऊ बहिणीचे संवाद चांगले राहतील आणि प्रॉपर्टीवरून भांडणं होणार. हा माझा अतिशय सिंपल आणि त्याचा एवढा चांगला मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आणि आला की त्याच्यानंतर मी जेव्हा नोकरी करायला लागलो 20-21व्या वर्षी तेच तंत्र मी ऑफिसमध्ये वापरायला लागलो. माझ्यापेक्षा जे वयस्कर आहेत जास्त त्यांना मी माझे काका मामा असे पाहत राहिलो आणि लहान होते त्यांना मी शिकवायला लागलो माझ्या पद्धतीने. त्याचा रिझल्ट असा आला की मला जे विरोध होता तो विरोधच निघून गेला आणि त्या लोकांना 1दा 2दा 4दा जरी त्यांनी मला मदत नाही केली तरी पण मी माझा चांगुलपणा सोडला नाही आणि मी मदत करायचं थांबलो नाही. आज त्याचा मी सुदामा झाले. मला माहित नव्हतं की असं काही पुस्तक येईल मी सुदामा. पण म्हणजे आता जसं मुंबईमध्ये आपण पाहतो की चुलीवरचा खाण्याचं कौतुक होतं. म्हणजे आपले जे 40-50 वर्षापूर्वी आजी आजोबा जे खात होते त्याचं तेव्हा कौतुक नव्हतं, पण आज त्याचं कौतुक आहे. तशा सिंपल वागण्याचं आपले आजी आजोबा असेच वागायचे, मी जे वागतोय त्याप्रमाणेच वागायचे, पण त्याचा कौतुक होतंय. तर चांगला पिरियड आलेला आहे आणि एवढंच म्हणेन की चांगुलपणा सोडायचा नाही.
हेच माझं एक प्रिन्सिपल होतं. कदाचित मला माहित नाही ते प्रत्येक वेळी ते परफेक्ट राहील किंवा बरोबर आहे की नाही, आय एम नॉट अवेअर, पण चांगलपणा नाही सोडला. आणि मी म्हणतो सुदामा ही काय माझी मक्तेदारी नाही आहे, तुम्ही पण सुदामा होऊ शकता, आजपासून होऊ शकता, आत्तापासून होऊ शकता. आणि हे करून बघा, तुमच्यासाठी तुमची कामं सोपी होऊन जातील. हा माझा अनुभव आहे. सुदामाची गोष्ट अशी आहे की सुदामाकडे एक शापित असे चणे होते. तर त्याला असं माहित होतं की ह्याचे अर्धे चणे हे कृष्णाचे आहेत. तर कृष्णाने जर हे अर्धे चणे खाल्ले तर त्याला दारिद्र्य येईल, म्हणून सुदामाने संपूर्ण चणे खाऊन टाकले आणि दारिद्र्य स्वतःकडे ओढवलं. हे श्रीकृष्णाला माहित होतं की ह्याने आपल्यासाठी, मला दारिद्र्य येऊ नये, कृष्णाला दारिद्र्य येऊ नये, म्हणून सुदामाने अख्खेचे अख्खे चणे खाल्लेत. म्हणून त्याने पेशन्स चेक करायला सुदामाला खूप दिवस दारिद्र्य याच्यामध्ये राहायला लागलं. आणि सुदामा हा स्वाभिमानी माणूस होता, तो गेला नाही लगेच त्रास होतोय, दारिद्र्यपणा आलाय म्हणून. अगदी त्याच्या मिसेसने खूप सांगितल्यावरती तो गेला. तर हे मागितलेलं दारिद्र्य आहे सुदाम्याचं. आपण आता म्हटलं तर सूक्ष्म म्हणजे लीन. तुम्ही सर्वात खाली राहा, म्हणजे दान धर्म करा, आणि दान धर्म करून मान सन्मानाची अपेक्षा करू नये, तो आहे सुदामा. हे मला जेवढं कळलं, मला जेवढं सुचलं. आता ज्या मी मिस्किल कथा वगैरे म्हणतोय, त्यातल्या 1-2 कथा मी इथे शेअर करणार आहेत. माझे काही इथे मित्र आहेत जे साक्षीदार आहेत त्या गोष्टीचे. मला आठवतंय मी 18-19 वर्षाचा जेव्हा होतो, आणि त्यावेळेला आजच्यासारखे एकेकाचे भरपूर शूज नसायचे, चपला नसायचे. आमच्या जे स्टार्टिंगचे लोक आहेत त्यांना एकच चप्पल असायची, कपडे पण पैसे असोच नसत, पण असे शौक नव्हते. तर माझ्याकडे एक जी निपाणीची चप्पल होती, तिचा आवाज येत असे कुरकुर, आणि लाला लजपत राय कॉलेजमध्ये होतो. तर मला ते लक्षात येत होतं की त्या आवाज येतो चपलेचा. आणि गुजराती मुलामुलींचं कॉलेज जास्त होतं, महाराष्ट्रीयन पण होते. तर मी घोळक्यामध्ये वर्गात जात असे, पण नेमका मला काहीतरी गंमत बिंमत करायची सवय असायची. आणि एका दिवशी नेमकं मला त्या प्रोफेसरनी गेट आउट म्हणून बाहेर काढले. तुम्ही विचार करा, 17-18 वर्षाचा मी मुलगा, जाड चष्मा, मोठा बेल बॉटम, आणि आता गेट आउट म्हटल्यावर मी माझ्या त्या वर्गाच्या जागेपासून बाहेर जाईपर्यंत जो कुर 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 जो आवाज आला, त्याने जे मुलं मुली हसले, तर मला त्यावेळेला वाटतं जर सीतामाईसारखं जर धरणीने मला पोटात घेतलं तर खरंच बरं होईल. अशी माझी पंचायत झाली. असे किस्से आहेत थोडेफार. अजून एक किस्सा असा आहे की मी 18-20 वर्षाचा असताना पुस्तक वाचत असे, सावरकरांबद्दल वाचत असे, विवेकानंदांबद्दल वाचत असे. तर जेव्हा मित्रांशी बोलताना मी त्याचा उल्लेख करायचा तेव्हा ते ऐकून घ्यायचे, पण मी जेव्हा नसेल ना तेव्हा ते माझी टवाळकी करायची. कोणी रामकृष्ण परमहंसांबद्दल असो, कोणाबद्दल. आणि मी तिथे आनंदनगरला 3ऱ्या माळ्यावर राहत होतो. मागच्या बाजूने ते माझा उल्लेख, हो सावरकर, हो विवेकानंद, असं करत अशा पद्धतीचं मित्रांचं. बाकी तुम्हाला वाटतं मी जरा वेळानेच बोलतो जेव्हा मी हे करेन. आभार प्रदर्शन करेन. थँक्यू व्हेरी मच.